मुख्यमंत्र्यांना धमकी आलेली आहे। याविषयीच्या बातमीनं करूया। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। ही धक्कादायक माहिती समोर येते आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळालेली आहे। त्यामुळे संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे। दरम्यान माझ्यावर धमक्यांचा परिणाम होत नाही, या संदर्भात गृह विभाग सक्षम आहे। पोलीस विभागही योग्य ती काळजी घेत असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। तसंच अशा धमक्यांना घाबरत नसल्याचं ते म्हणाले। दुसरीकडे राज्यातील कायदा सुव्यवस्था उत्तम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। याच्यामध्ये पोलीस आपलं काम करतात, गृह विभाग जो आहे तो त्याच्यावर काम करतो आहे आणि तशा प्रकारच्या सुरक्षेच्या काळजी जी आहे हे पोलिसांनी घेतलेली आहे। त्यामुळे तसं काही हे असं अनेक वेळा पूर्वी देखील नक्षल असतील किंवा अनेक काही जे काही देशविघातक शक्ती आहेत त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो। त्यामुळे असं काही नवीन असं मला माझ्यासाठी काही अप्रूप नाही आहे। त्यामुळे मी शेवटी जनतेमधला माणूस आहे आणि मला जनतेमध्ये जाण्यापासून कुणी थांबवू शकत नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही बाबी किंबहुना अशा काही घटना घडतात त्यामुळे त्याचा काही परिणाम माझ्यावर झालेला नाही आणि होणारही नाही। फक्त एवढंच आहे की पोलीस आणि गृह विभाग त्याची योग्य प्रकारे काळजी घेतोय आणि तशा प्रकारचं सूचना देखील त्यांनी पोलिसांना दिलेल्या। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया। उदय, धमकी संदर्भात अलर्ट आल्यानंतर आणि तेही गुप्तचर विभागाकडून अलर्ट आल्यानंतर यंत्रणा कशा सतर्क झालेल्या आहेत? सिक्युरिटी वाढवण्यात आलेली आहे का? काय काळजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घ्यायला हवी या संदर्भात काही आवाहन त्यांना करण्यात आलंय का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही समाजकंटकांकडून जी जीवघेणीची धमकी जी सातत्याने येत आलेली आहे, त्याचबरोबर स्फोटकांनी देखील जीवितहानी करण्याची धमकी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि अशा सगळ्या घटना सत्रानंतर मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस अतिशय सतर्क झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभोवती असलेलं सुरक्षा कवच जे आहे ते अधिक कडक करण्यात आलेलं आहे। सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। या आधी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झेड++ अशी सिक्युरिटी व्यवस्था जी आहे ती अधिक आता वाढवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे काही नियोजित दौरे असतील, सभा असतील, त्याचबरोबर नियोजित बैठका असतील, या ठिकाणी देखील पोलीस अधिक सतर्क असणार आहे। तिथे देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। जेव्हा ही बातमी आली त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी एक विशेष बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वांद्रे कुर्ला संकुल येथे पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। येत्या 5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे आणि दसरा मेळाव्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वांद्रे कुर्ला संकुलातील येथील मुख्य व्यासपीठाच्या ठिकाणी आलेले आहेत। त्याच वेळेला येथे मुंबईचे सहआयुक्त कायदा सुव्यवस्था विश्वास नागरे पाटील हे देखील उपस्थित आहेत। एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्या प्रकारे धमकी आलेली आहे त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये 24 तास अधिक वाढ करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जे शासकीय निवासस्थान आहे, वर्षा निवासस्थान, नंदनवन निवासस्थान आणि त्याचबरोबर ठाणे येथे त्यांचे खासगी निवासस्थान आहे, अशा सर्वच ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे समाजकंटक आहेत, त्याचबरोबर काही माओवादी जे आहेत त्या संघटनांकडून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातत्याने धमक्या येत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि आता अधिक सतर्कता जी आहे ती ठेवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सातत्याने जनतेशी थेट बोलत आहेत, त्यांच्यामध्ये जाऊन जनतेमध्ये, त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज आहे आणि यंत्रणा ती काळजी घेतील अशी अपेक्षा करूया। धन्यवाद उदय, माहिती दिल्याबद्दल। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला की बाबा तुमच्या जीवाला धोका आहे, असे अलर्ट येत आहेत। ते म्हणाले मी सामान्यांमधला माणूस आहे, मी माणसांमध्ये मिसळणारच आणि माझा गृह विभागावर, आपल्या यंत्रणांवर पूर्ण विश्वास आहे। ते योग्य ती खबरदारी घेतायत, काळजी घेतायत आणि खूप चांगलं काम आपल्या यंत्रणा करतायत असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला।